श्रीफळ आणि जे ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या कामामध्ये ज्यांचं योगदान आहे अजितदादा साहेब, त्यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे, त्यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले माननीय बाबरी शेठ आणि जयसिंह भैया हे सन्मान चिन्ह देत आहेत। या ठिकाणी आमदार विक्रमरावजी काळे साहेब यांचं स्वागत होईल। मी संयोजन समितीच्या वतीनं ज्ञानदेव राठोड, नगर परिषद आणि शेषराव जगताप यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय विक्रमजी काळे साहेबांचं स्वागत करायचं। सतीश चव्हाण यांचं स्वागत करायचं। आमदार सतीश चव्हाण यांना विनंती आहे, त्यांनी स्वागताचा स्वीकार करायचा आहे। माननीय सतीश चव्हाण साहेबांना विनंती, त्यांनी स्वागताचा स्वीकार करायचा आहे। संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर या भागाचे आदरणीय आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब, माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी महादेव तोंडे यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय आडसकर साहेबांचं स्वागत करायचं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय राजेश्वरराव चव्हाण यांचे या ठिकाणी स्वागत होईल। संदीपांजी खळके, विनय नहार यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय राजेश्वरराव यांचं स्वागत करायचं। आबा चला पुढे। राजेश्वरजी चव्हाण स्वागत घेत आहेत। यानंतर या भागाचे युवा नेते माननीय जयसिंहजी सोळंके साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होईल। अर्जुनराव तिडके, माजी सभापती धारूर, प्रशांत बापू सावंत यांना विनंती, त्यांनी जयसिंह सोळंके साहेबांचं स्वागत करायचं। अर्जुन तिडके, प्रशांत बापू सावंत हे जयसिंह भैया सोळंके यांचं स्वागत करतील। राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष बळीरामजी गवते यांचं स्वागत या ठिकाणी होईल। त्यांचं स्वागत बाबरी शेठ मुंडे त्यांचं स्वागत करतील। युवकचे जिल्हाध्यक्ष बळीरामजी गवते, सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। गेल्या बाबरी शेठ यांना विनंती, कृपया त्यांनी माईक उपस्थित सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत आहे। अनाधारानं कोणाचं स्वागत राहायचं असेल तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी ज्यांचा असंख्य कार्यकर्त्यासह या ठिकाणी प्रवेश होतो आहे, गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असलेले आणि त्या पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत करणारे, या तालुक्याच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये वडवणी आणि विशेषतः धारूर तालुक्यामध्ये ज्यांच्या कामाचा प्रभाव आहे, ज्यांनी लोकमानसे जोडलेले आहेत, ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांचे नेते माननीय राजाभाऊंना मुंडे आणि त्यांचा वारसा ज्यांच्या खांद्यावरती आबाधित आहे, त्यांचे सुपुत्र बाबरी शेठ मुंडे यांचा या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश आहे। मी आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रकाशदादा आणि मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी ठिकाणी माननीय बाबरी शेठ आणि राजाभाऊंना यांचं यथोचित स्वागत होत आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, या भागाचे आदरणीय आमदार प्रकाशदादा, मान्य विक्रमजी काळे साहेब, योगेश भैया क्षीरसागर, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत सोहळा संपन्न होत आहे। यानंतर धारूर मार्केट कमिटीचे सन्माननीय सभापती व सर्व संचालक मंगेश तोंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती, त्यांनी स्वागत घ्यायचं आहे। धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
मंगेश महादेवराव तोंडे, अंगद मुंडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यायचे. चंदू भांगे, रमेश कचरे, वशिष्ठ कादे, चला अंगद मुंडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यायचे. चला संचालक कांदे, चला रमेशजी कचरे यांना विनंती, त्यांनी स्वागत घ्यायचंय. माननीय योगेश भैया क्षीरसागर यांच्या ठिकाणी स्वागत होईल. बाबरी शेठ त्यांचं स्वागत करतील. योगेश भैया क्षीरसागर, धारूर तालुक्यातले सरपंच मान्य विलास वळणे, धारूरचे माननीय सुदामराव बडे, महादेव तोंडे, अर्जुनराव तिडके, चांगदेवराव तिडके, बिभीषण बडे, ज्ञानोबा चोले, दिलीपराव बडे, सर्व हे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष, माजी उपसभापती, त्याचबरोबर माजी सभापती, हे सर्व मान्यवर कार्यकर्ते आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. श्री सुदामरावजी बडे, ग्रुप फोटो घ्यायचा आहे. थांबा दोघं सर्व, एक मिनिट वाजू नका, थांबा गडबड होती. हे सर्व माजी सभापती, उपसभापती आहेत. भारतीय जनता पार्टीशी निगडीत हे काम करत होते. आज राजाभावांना यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. त्यांचे इथून त्यांचं स्वागत करतायत. फोटोग्राफर खाली बसा थोडं. अंगदजी मुंडे यांना विनंती, त्यांनी मंचावर यायचे. ज्ञानोबाजी चोले यांना विनंती आहे. यानंतर वडवणी तालुक्यातील आजच्या या पक्षांतर 16व्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कर्तबगार नेता माननीय अजितदादा पवार साहेब, विधान परिषदेचे आमदार चव्हाण साहेब, विक्रमजी काळे साहेब, आमचे नवनवीन अनेक दिवसाच्या संघर्षामधून पुन्हा आज आम्ही प्रकाशदादा सोबत पक्षात प्रवेश करीत आहोत. तसेच आमचे जुने मित्र, श्री आडसकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण 1984च्या राजकारणाची सुरुवात माननीय केसरबाई क्षीरसागर खासदार काळेकाळापासून आपण प्रचार केलेली आहे. 1990 मध्ये माननीय कैलासवासी मुंडे साहेबांकडे आम्ही प्रवेश केला आणि मुंडे साहेबांसोबत 90 ते आता 5 मिनिटापूर्वी प्रवेशानं आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे. आमचा जीवन संघर्षमय वडवणी तालुक्यासाठी आंदोलन असो आणि सतत विरोधी पक्षात मांडे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं.
अनेक संकट आली, अनेक विचार आले, पण आम्ही साहेबाची साथ सोडली नाही. घर फुटलं पण आम्ही साथ सोडली नाही. मुंडे साहेबामुळे मला राजकारणामध्ये 10 पावलं मागे राहायची पाळी आली, तरी शेवटच्या थेंबापर्यंत जोपर्यंत साहेब जिवंत होते तोपर्यंत साहेब साठी इकडेही केसाचा तीळ मात्र शंका निर्माण झाली नाही. गेल्या 10 वर्षामध्ये साहेबाच्या दुःखनिधनानंतर पंकजताईचा कार्यकाळ सुरू झाला. या कार्यकाळामध्ये सरकार असताना 5 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केले, सरकार गेल्यानंतर 5 वर्ष काम केलं, आणि आता मंत्री ताई असताना लोक सरकार नसताना बाहेर पडतात. आम्ही सरकार असताना बाहेर पडलो, मंत्र्याला सोडायची आम्हाला पाळी आली. याचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे, आम्ही लोकांना सांगायची गरज नाही. या तालुक्याचा विकास करताना मुंडे साहेब असोत किंवा सुंदरराव सोळंके साहेब असोत, यांनी योगदान दिलेले. कोणावर व्यक्ती बोलायचं नाही. अनेक लोकांनी कार्यक्रम हा माजलगाव मतदारसंघाचा मर्यादित असल्यामुळं राष्ट्रवादीचे सगळ्याचे आम्ही टाकू शकलो नाही. याबद्दल कुणी राग आणायची गरज नाही, कारण हा कार्यक्रम माजलगाव विधानसभा पुरता आहे आणि मी पक्षात आता आलोय. यापूर्वी पक्षावर बोलायचा माझा काही संबंध नाही. त्यामुळं झालं गेलं विसरून नव्या जोमाने आता कामाला लागायचंय. माननीय प्रकाशदादा, अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा, नव्या जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वरित विकास पार पडायचा आहे. माझी सगळ्या दादांना विनंती, दोन्ही दादांना, की आता यापुढं विकासाला आम्हाला तुमच्या सोबत आम्ही आहोत. तीळ मात्र इकडं प्रकाश दादाला माहिती, तिकडं जाणार नाहीत, दिलेला शब्द कधी तोडणार नाहीत. आणि माझी सगळ्यांना विनंती, आपण आता सगळ्यांनी राष्ट्रवादी मधले जुने नवे सगळे झालं गेलं विसरून एक मी माझ्या वतीनं बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पावले, असं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना म्हणलं जातं ते या राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपल्या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी राजाभाऊ अण्णा मुंडे आणि बाबरी शेठ मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये प्रवेश सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त आदरणीय दादांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी तमाम ओढणीकरांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आदरणीय दादा, खऱ्या अर्थानं गेल्या 6 महिन्यापासूनच राजाभाऊ अण्णा आणि आम्ही आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली वडवणी नगरपंचायतच्या विकास कामाच्या बाबत एकत्रितरित्या 6 महिन्यापासून काम करतो. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद झालाय. आपण 2022 साली वडवणी नगरपंचायतची निवडणूक झाली, परंतु महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमच्या वडवणी नगरपंचायतला 1ही रुपयाचा निधी आला नाही. परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या दिवशी महायुतीमध्ये सहभागी झालात आणि महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आमच्या वडवणीच्या विकास कामासाठी आपण तब्बल 60 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. मी वडवणीकरांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या वडवणीकरांसाठी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न महत्वाचा होता, तो सुद्धा प्रश्न आपण सोडून वडवणीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला. त्यासाठी सुद्धा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला खूप दिलंय, आता काय आमची जास्त अपेक्षा नाही, परंतु थोडी अपेक्षा आहे दादा. आमच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी आम्हाला 2 कोटी रुपये कमी पडतात, तेवढे आपण द्यावेत. आणि या वडवणी शहरातून आता आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय, हा राज्य रस्ता होतोय, या राज्य रस्त्यामध्ये दुभाजक होत आहेत आणि त्या दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्यासाठी एक आम्हाला 2 कोटी रुपये आणि या वडवणी शहरातल्या सर्व महामानवांच्या चौकामध्ये हायमास्ट लाईट बसवण्यासाठी 1 कोटी रुपये आणि आमच्या वडवणी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या शहरामध्ये
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या दृष्टीने 2 कोटी रुपये एवढंच आपण आम्हाला द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं आहे की आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेबांचं नेतृत्व आपण आम्हाला दिलं। या दादांच्या नेतृत्वाखाली गेल्या 35 वर्षामध्ये दादांनी समाजकारण आणि राजकारण करत असताना 18 पगड जाती धर्माला दादा या ठिकाणी दादांनी न्याय दिला। दादांनी या मतदारसंघामधील एक कार्यकर्ता, ग्रामपंचायतचा कार्यकर्ता, जिल्हा परिषदचा सभापती केला। त्यामध्ये धनगर समाजाला दादांनी जिल्हा परिषद मध्ये सभापती पद दिलं, दलित समाजाला दिलं, तिन्ही पंचायत समितीवर कार्यकर्ते सभापती म्हणून बसविले। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली। आणि या मतदारसंघाचा जो काही शेतकऱ्यांच्या विषयी, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे दादा काम करतात। माझी आपल्याला दादा हात जोडून एकच विनंती की आमच्या दादाला आपण मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आणि आपण सुद्धा 2029 ला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यावं एवढी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो। आणि माझं लांबच चाललेलं भाषण थांबवतो। जय हिंद, धन्यवाद। जय राष्ट्रवादी। माननीय रमेशरावजी आडसकर साहेब, केजचे राष्ट्रवादीचे नेते, या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त। राज्याचे उपमुख्यमंत्री आज राजेभाऊ मुंडे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करीत असताना दादाची जी विकासाची दृष्टी आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितली की दादा पालकमंत्री झाल्यापासून ह्या बीड जिल्ह्याच्या विकास ह्या ठिकाणी झपाट्याने होत आहे आणि पुढच्या काळामध्ये तो सुद्धा विकास ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम करताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या सर्व निवडणुका आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जिंकायच्यात। संपूर्ण बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा म्हणून ह्या ठिकाणी करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादाचं नेतृत्व संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढे आणायचंय। आज एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि दादानी राजीव मुंडे, बाबरी मुंडे, त्यांचे सर्व सहकारी त्यांना प्रवेश दिला। मला सुद्धा मागच्या 2 महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवेश दिला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही पुढे नेऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर या भागाचे युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले बुलंद नेतृत्व बाबरी शेठ मुंडे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात। टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया त्यांचं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय अजितदादा पवार साहेब, या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी आजपर्यंत आपल्या या बीड जिल्ह्यात 5 टर्म कंप्लीट केली आणि सगळ्यात सिनियर, सगळ्यात अभ्यासू आणि आमच्या सारख्या तरुणाला लाजवेल असा पाठपुरावा करून मतदारसंघाचा विकास करणारा आमदार म्हणून आजही प्रकाशदादाची ओळख या ठिकाणी सामान्य माणसात आहे। कारण जशी दादा आपण म्हणतात महाराष्ट्रभर की भाषण ठोकून आणि बोलून लोक आपली होत नसतात, 2 शिट्ट्या 2 टाळ्या आणि जय जयकार करून माणसं आपली कमवत नसतात, परंतु जे सुखादुखाला आणि सार्वजनिक प्रश्नाला रात्रंदिवस स्वतःला आपल्या आयुष्याचं आणि समाजाचं देणं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात, ते लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा निवडून येत असतात। पाठीमागच्या इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या ह्याच्यावर आता इथपर्यंत जनता दूधखोळी राहिली नाही। या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सतीशरावजी चव्हाण साहेब, आमदार साहेब, आदरणीय आमदार विक्रमरावजी काळे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश्वरआबा चव्हाण, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश भैया क्षीरसागर, आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आता इथून पुढे माजलगाव मतदारसंघाची दादाच्या पाठीमागे आम्हाला कार्यकर्ता म्हणून ज्यांना आम्हाला दोघांना जबाबदारी सांभाळायची ते जयसिंह भैया सोळंके, हे आपल्याला सगळ्याला भैया आता
जिम्मेदारी आपल्या सगळ्या दोघांवर. आपण ज्या पद्धतीने आपण काम करत आलोय, ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आदरणीय दादा असतील, आदरणीय अण्णा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. दादा, या वडवणी शहराचं एक इतिहास थोडा 2 मिनिटात सांगतो. या वडवणी शहराची पसंती आणि एक ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर टेरिकॉटचा हब म्हणून होती. कालांतरानं ह्या बदलत्या युगात आम्ही मागे पडलो आणि पूर्ण हातमाग व्यवसाय या ठिकाणी आमचा बंद पडला. परंतु 1999 ला ह्या वडवणी शहरात पहिल्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आले असतील आणि आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ह्या वडवणी तालुक्याची निर्मिती केली. परंतु नंतर काही भारतीय जनता पार्टीचे मुंडे साहेब सत्तेत आले नाही. नंतर मग कुठंतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या ठिकाणी लहाना केला आणि आमच्या तालुक्याचा विकास आहे त्या जागेवर थांबला. दादा, आमचं भाग्य लागतंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. तुमचे पाऊल ह्या वडवणी शहराला तालुक्याला आज लागलेत. ह्या पाऊल सोन्याचे पाऊल ठरून येणाऱ्या भविष्यात आमच्या वडवणी धारूर तालुक्याचा, माजलगावचा विकास तुमच्या मार्फत होण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे. कारण अपेक्षा माणूस कुणाकडून करतं? महाराष्ट्रभरात आजही दादा बारामतीची ओळख दिली जाते विकासाच्या बाबतीत. कारण तेवढं ग्राउंडवर काम तुम्ही या ठिकाणी करताय. आजपर्यंत तुम्ही आज कंटिन्यू उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे आम्हालाही मोजता येईना इतक्या वेळेस आपण उपमुख्यमंत्री आहात. माझ्या अगोदर आदरणीय अध्यक्षांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात की आपण पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावं. पण एवढं कार्यकर्त्याचं काम आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू. निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरवू शकत नाहीत. पण दादा, की आता वाटत नाही तुमच्या नंतरची पुढची पिढी आमच्यासारखी नाव स्वतःच घेतलं तरी हरकत नाही. कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि अवघ्या महाराष्ट्रावर सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काही इतकं सोपं काम नाही. ती सगळी आमदार मंडळी, कार्यकर्ते, सर्वसामान्य सुतासारखी सरळ सांभाळायची काम या महाराष्ट्रात जर कुणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं. कारण की प्रशासनावर असलेली आपली पकड, जो माणूस नोकरीला लागायचा का दादा, त्या माणसाला माहित असतंय अजितदादा येणार आहेत 7:30 ला. आम्ही म्हणायचं 7:30 ला म्हणतच असते 8:30-9. दादा मला खवळले. मी त्या दिवशी प्रकाशदादा म्हणले 1 मिनिट इकडे तिकडे नाही. म्हणजे आता ही जी कामाची पद्धत आहे, ही कामाची पद्धत एखाद्या वेळेस अधिकारी, कर्मचारी, प्रशासन आमच्यासारखे कार्यकर्ते तर सोडूनच द्या, परंतु प्रशासक सुद्धा ज्या पद्धतीने काम करत नाही, एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करता, हे आमच्यासाठी, या महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे. खरंच ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आमच्या स्वतः प्रवेश सोहळ्याला या ठिकाणी दादा उपस्थित राहिलात, त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं भाग्य वाटतं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण या ठिकाणी स्वीकारलं आणि बीड जिल्ह्याचं पालकत्व आपण स्वीकारलंय. आपण बघितलं असेल दादा की काही मागच्या 8-10 महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायली. पण ते काही गुन्हे घडतात, जे काही पुनरावृत्ती या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होतीये, ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये. सुंदरराव साहेबापासून असेल, इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदादा असतील, तुम्ही जर बघितलं तर माजलगाव मतदारसंघात कसल्याही प्रकारचे असले गुन्हेगार प्रवृत्ती असेल तर कुणी असेल, कुठल्याही पक्षात असेल, कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही. कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो, कशा पद्धतीने ती हाताळतो, त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते, ह्या पद्धतीने होते. पण दादा, जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी, तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही. कारण की मी काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पक्ष बदलला म्हणजे काय कुला आम्हाला घराला दोघांना बाप लेकाला पाहिजे म्हणून नाही. कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा
ज्या काही निवडणुका लढवल्या असतील, जे काही काम केलं असेल ते पक्षासाठी, नेत्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी केलंय. तेच काम आज आम्ही या ठिकाणी पक्षासाठी, नेत्यासाठी आणि या ठिकाणी तुमच्या समोर बसलेले सामान्य लोक असतील किंवा या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली सर्वसामान्य या ठिकाणी नेते मंडळी असतील यांच्यासाठी करणार आहेत. त्याच्यामुळं दादा वीरेंद्र भैया यांचं मी आता मनपूर्वक स्वागत करतो, कारण की आता दादा या ठिकाणी असल्यामुळे आता आपण सगळ्यांना दादा एवढंच सांगतो, कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय प्रकाशदादाची कार्यपद्धती तशीच आहे. दादा आमदार आहेत, माझे वडील या ठिकाणी खाली कार्यकर्ते म्हणूनच काम करत आलेले आहेत आणि मीही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आलेले आहेत. परंतु तुम्ही राज्यात काम करतायत, दादा मतदारसंघात काम करतायत, वडील या भागात काम करतायत. तिघाचे साम्य एकच आहे की वेळेचं बंधन. ज्या वेळेस कुठलीही प्रक्रिया असेल, जी निवडणूक स्वतःची समजून आपण जर स्वतःसाठी जेवढं करतो ती निवडणूक कार्यकर्त्याची असली तरीही ती निवडणूक सर्वसामान्य आमदार आमच्या समोर आम्ही इतिहासात बघितलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात हे आम्ही या ठिकाणी माळेगावच्या कारखान्यात सुद्धा आम्ही बघितलं की कार्यकर्त्यासाठी स्वतःहून उभा राहणारा नेता कोणी जर असेल तर तुमची ओळख या महाराष्ट्रभर दादा आहे. त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला काही पाहिजे आणि आम्हाला काही भेटलं नाही आणि भविष्यात आम्हाला कुठं काही पाहिजे म्हणून आम्ही काही पक्षांतर केलं नाही. कुठंतरी महाराष्ट्रात आपल्या सोबत काम करणारा आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाण आणि ती किंमत ठेवणारा महाराष्ट्र जर कोणता नेता असेल आणि मतदारसंघात काम करणारा कोण नेता असेल तर तुम्ही दोन्ही दादा आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत काम करण्याचा, आपल्या आदेशाप्रमाणे काम करण्याचं या ठिकाणी ठरवलंय. त्यामुळं खूप वेळ काही बोलत नाही, मलाही काही भाषणाची सवय नाही, कारण की एकदाच निवडणूक लढवली. आमच्यासारखा व्यक्ती, आमच्यासारखा साधा कार्यकर्ता म्हणला दादा पीए राहू द्या, तर तेही कधी पीए नाही म्हणतात माझ्यासोबत. माझी कार्यपद्धती आता हे तिघांच्या कचाट्यात आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आता कोणी सोडायचं काम नाही. त्याच्यामुळं दादा परत एकदा मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण की आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून जो आमचा मान सन्मान या ठिकाणी वाढवला आणि आपल्या पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब असतील यांचं आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. परत एकदा समोर बसलेल्या जनतेला या वडवणी शहरातील, वडवणी तालुक्यातील कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या मतदारसंघाचे भाग्यविधाते विधिमंडळ सदस्य आणि आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब दर्शन करतील. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले राष्ट्रवादी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचेच नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय राजेश्वरजी चव्हाण जिल्हाध्यक्ष, सतीश भाऊ चव्हाण आमदार विक्रम काळे, रमेशरावजी आडसकर, योगेशजी क्षीरसागर, या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग भैया, जयदत्तजी नरोडे, अच्युतराव लाटे, संभाजीराव शेजूळ, चंद्रकांतजी शेजूळ, खलील पटेल, वसीम मनसबदार, कल्याणराव आबूज, दीपकराव जाधव, भागवतराव खुळे, प्रकाश गवते, रवींद्र सोळंके, हनुमंत बाप्पा नागरगोजे, परमेश्वरजी तिडके, बाबासाहेब बडे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे, प्रशांत बापू सावंत, शेषराव जगताप, अमोल जगताप, बजरंग साबळे, आनंद काळे, सर्जेराव आंधळे, ज्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला, ते माझे मित्र, सहकारी आदरणीय राजाभाऊ मुंडे, तरुण तरफदार नेतृत्व बाबरी शेठ मुंडे, सुधीर भाऊ ढोले, गिन्यानदेव राठोड,
हरिदासजी टकले, विनयजी नहार, इस्माईल भाई पठाण, विलास बडणे, भागवतराव गोंडे, सचिन हळकर, सुमंतराव भांगे या ठिकाणी आवर्जून धारूर तालुक्यातून आज प्रवेश केलेले मंगेशजी तोंडे, सभापती बाजार समिती, सुदामराव बडे, माजी उपाध्यक्ष डीसीसी बँक, अर्जुनराव तिडके, माजी सभापती पंचायत समिती धारूर, ज्ञानोबा चोले, माजी उपसभापती पंचायत समिती धारूर, दिलीपराव बडे, अंगदराव मुंडे, चंद्रकांतजी भांगे, वशिषजी कांदे, रमेश कचरे, महादेव तोंडे, रविराज घोळवे, बिभीषण बडे, अविनाश कांदे, राहुल तोंडे, आकाश मस्के, चांगदेव तिडके, संजय तोंडे, बाबूराव तिडके, धोंडीराम पोफळे, डीबी तिडके, आकाश मैन, माणिकराव मुंडे, विलास घुले, सर्व वडवणी आणि धारूर तालुक्यातून दादाच्या नेतृत्वावर, माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादीमध्ये आलेले कार्यक्रमासाठी दादाने आवर्जून वेळ दिला त्याबद्दल मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं दादांचं आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. दादा, हा वडवणी तालुका निर्मितीचा इतिहास जर बघितला तर फार मोठा संघर्ष हा वडवणी तालुका निर्माण व्हावा म्हणून आम्ही केलेला आहे. आदरणीय माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हा वडवणी तालुक्याचं स्वप्न घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो. मला वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी गोळीबार झाला, काही लोक जखमी झाले, अनेक खेटे आम्ही मुंबईला मारले, परंतु आम्हाला काही त्यावेळेस यश आलं नाही. आता झारीतले शुक्राचार्य कोण होते हे काय मला सांगायचं आजच्या प्रसंगाला शोभत नाही, परंतु शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे झाल्यानंतरच वडवणी तालुका हा झाला, आमचं स्वप्न पूर्ण झालं आणि निश्चितपणानं या वडवणी तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली. दादा, या ठिकाणी मला आठवतं मी भाजपचा आमदार असताना एके दिवशी तुम्ही मला सकाळी 5:30 वाजता पाषाणच्या फ्लॅटवर बोलवलं होतं. मला अपॉइंटमेंट दिली होती 5:30 वाजता यायचं असेल तर. मी 5:30 वाजता तुमच्या फ्लॅटवर पोहोचलो आणि सांगितलं की आमच्या वडवणी तालुक्यातला अप्पर कुंडलिकेचा प्रश्न हा राजकारणात अडकलेला आहे. 20-22 वर्ष झाला हा प्रकल्प होत नाही. दादाने विचारलं का होत नाही, मी कारण मीमांसा सांगितली. दादा म्हणले असं कसं नेतृत्व आहे तुमच्या जिल्ह्याचं, आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादं विकासाचं काम असेल तर सगळे मिळून प्रयत्न करतो, हा तर प्रकल्पाचं काम आहे, शेतकऱ्याच्या निगडीत आहे, मग नेतृत्व का विरोध करतात, हा प्रश्न विचारला. आणि त्याच वेळेस मला शब्द दिला की मी हे अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प मार्गी लावेल. आणि दादा, तुम्ही जवळजवळ 300 कोटी रुपयाचा निधी या प्रकल्पासाठी जलसंपदा मंत्री असताना मंजूर केला आणि आज वडवणी तालुक्याचं नंदनवन होणारा हा प्रकल्प या ठिकाणी कार्यरत झाला. या ठिकाणी टँकर, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागत होते, वडवणीला सुद्धा बाहेरगावांना टँकर लावावं लागत होते, मोरवड, हिवरगव्हाण, संपूर्ण डोंगर पट्ट्यामध्ये. परंतु आज एकाही गावाला टँकर लावण्याची गरज नाही. हा प्रकल्प झाला, या प्रकल्पावरून पिण्याच्या पाण्याची सोय या तालुक्यातल्या जनतेची झाली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. दादा, या निमित्तानं याच वडवणी तालुक्यातील साळिंबा उपसा सिंचन योजना याच्यासाठी मी 2011 पासून पाठपुरावा करत होतो.
आपल्या मदतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, एकनाथजी शिंदे असतील, यांच्या पाठपुराव्यामुळं, यांच्या मदतीमुळं, सहकार्यामुळं जवळजवळ 6,500 हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करणारा हा उपसा सिंचन योजना ही मंजूर झालेली आहे. शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता जायकवाडी टप्पा 2 ला अद्यापपर्यंत मिळत नाही. मला आपल्याला विनंती करायची आहे की ही सुधारित प्रशासकीय मान्यता जर झाली तर निश्चितपणानं आणखीन 15,000 एकर जमिनीला पाईपलाईनद्वारे सिंचनाचं पाणी या तालुक्यातला शेतकऱ्यांना मिळेल आणि हा तालुका निश्चितपणानं एक पाणीदार, महाराष्ट्रातला पाणीदार तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राजाभाऊ मुंडेंचा प्रवेश होतोय. त्यांच्या सोबत त्यांचे 8 नगरसेवक आज आलेले आहेत. पूर्वी निवडून आलेले 9 नगरसेवक असं मिळून 17 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे या नगरपंचायतीमध्ये झालेले आहे. आणि म्हणून मला आग्रहाची विनंती करायची आहे की या नगरपालिकेकडे आपण विशेष असं लक्ष द्यावं आणि निधीच्या बाबतीत जरा झुकतं माप द्यावं, एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे. एकीकडं सिंदफणा नदी आणि दुसरीकडं सगळा डोंगर, या बालाघाटच्या रांगा, अशा पद्धतीनं वडवणी आणि धारूर तालुक्याची रचना आहे. इथला शेतकरी कष्टकरी आहे, इथला शेतकरी स्वाभिमानी आहे, कष्ट करून जगणारा आहे. आणि म्हणून या धारूर तालुक्यातले सुद्धा जवळजवळ 7 ते 8 साठवण तलावाचे प्रकल्प पाणी उपलब्धता नाही म्हणून आज मंजूर होऊ शकत नाही. दादा, मला आपल्याला हात जोडून विनंती, धारूर तालुक्यातले असोत, आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे असोत, त्यांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये विकासाला महत्त्व देऊन गावागावामध्ये कसा आपल्याला विकास साधता येतील या दृष्टिकोनातून आपण एकत्रित काम करायचंय. थोडीफार जुन्या लोकांनी समजून घ्यायचंय, नवीन घरात आलेला पाहुणा आहे, त्याचे जरा आपण आदरातिथ्य व्यवस्थित केलं पाहिजे. या समजुतीनं गावागावातल्या कार्यकर्त्यांनी नवीन आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत करावं एवढी अपेक्षा ठेवतो. आणि परत एकदा या कार्यक्रमासाठी प्रत्येक या माजलगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात. या ठिकाणी आपल्याला दादाचं मार्गदर्शन ऐकायचंय. मी अधिक काही वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारे कृतिशील राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार वडवणी धारूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, उपस्थित असणारे रमेश आडसकर, डॉक्टर योगेश क्षीरसागर, राजेश्वर चव्हाण, बळीराम गवते, जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे, बजरंग साबळे, शेषराव जगताप, चंद्रकांत शेजूळ, संभाजी शिंदे, अमोल जगताप, संभाजी असलम कुरेशी, संभाजी शेजूळ, सचिन सानप, अनंत काळे, अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. ते उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी,
माझ्या माजलगाव, वडवणी, धारूर आणि बीड ह्या परिसरातले उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर, ज्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आज वडवणी परिसरामध्ये आलोय, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाबरी मुंडे, राजाभाऊ मुंडे, महादेव तोंडे, अर्जुनराव तिडके, सुधीर ढोले, विलासराव वडणे, शेख बशीर, गिनानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन हळकर, विशेषतः या सर्व मान्यवरांच्या बरोबर आलेले वडवणी धारूर परिसरातले सर्व यांचे जीवाभावाचे सहकारी, जमलेले प्रतिष्ठित शेतकरी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जरा पावसाळी वातावरण आहे, मिरवणूक काढायची होती, परंतु पावसामुळे आपण ती काढली नाही. आपण खूप मोठ्या संख्येने आला. पावसाने देखील आजच्या पक्ष प्रवेशाला मनापासून साथ दिली, आशीर्वाद दिले. त्यांनी पण त्या ठिकाणी एक आनंद व्यक्त केला. आपल्यालाही सगळ्यांना पावसाची गरज आहे. आपली जी काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्या खरीपाच्या पेरण्या त्याच्या संदर्भात काही ठिकाणी पिकाला पाण्याची गरज होती. मधल्या काळामध्ये स्वतः प्रकाशदादांनी नाथसागरचं म्हणजेच जायकवाडीचं पाणी सोडायला सांगितलं, काही कालवे सोडायला सांगितले. ही सगळी जबाबदारी प्रकाशदादांनी अतिशय मजबूतीने स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि त्याच्यातून सातत्याने आपल्या भागातले प्रश्न कसे सुटतील, या धारूर तालुक्यातले साठवण तलाव होण्याच्या करता त्यांचा सतत पाठपुरावा चाललेला आहे. अप्पर कुंडलका प्रकल्प होण्याकरता त्यांनी अतोनात मेहनत घेतली, प्रयत्न केले. माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतःचं क्षेत्र हिरवेगार करू शकत नाही. इथलं सोयाबीनचं पीक असेल, कापसाचं पीक असेल, माझ्या ऊसाचं पीक असेल, जी काही माझा इथला 72 शेतकरी पिकं घेतो त्याला भाव मिळाला पाहिजे, त्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे. परंतु त्याच्याकरता त्याच्या शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून साळिंबा उपसा सिंचन योजना 6000 हेक्टरची, 6000 हेक्टर म्हणजे जवळपास 15,000 एकराची ही योजना होण्याच्या करता त्यांनी प्रयत्न केला. अजून विकले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांचा सतत प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याच्यावर ही सगळी विकासाची कामं करत असताना इथले काही रस्त्यांचे प्रश्न पण आता ते मला सांगत होते की दादा, नॅशनल हायवेच्या निमित्तानं रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतायत, परंतु अन्युटीच्या निमित्तानं, हॅमच्या निमित्तानं, राज्यमार्गाच्या निमित्तानं, राज्याच्या बजेटच्या निमित्तानं, सेंट्रल रोड फंड CRF ह्या निमित्तानं आमचे अजून प्रश्न सुटले पाहिजेत. प्रश्न सतत वाढतच असतात. किती कामं झाली तर नवीन कामं लोक देत असतात आणि ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांना करावं लागतंय. ते काम अतिशय मजबूतीनं आमचे प्रकाशदादा सोळंकी आणि त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी हे करतायत. मित्रांनो, एकंदरीतच आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो की बाबा, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे राहत आलेले आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अतिशय तरुण वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे ती जबाबदारी आली. एकही लढाई न हरलेला जर या जगामध्ये कोण राजा होऊन गेला तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले. आज त्यांचं वडू आणि तुळापूरला एवढं भव्य आणि दिव्य स्मारक तरुण पिढीला अभिमान वाटावा. तरुणांचं रक्त, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शारे निर्माण व्हावेत अशा प्रकारचा महाराजांचा इतिहास. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, काही राजकीय स्थित्यंतर घडली, ह्याही माझ्या बीड जिल्ह्याला वेगळा इतिहास आहे.
माझ्या मराठवाड्याला साधू संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. त्यांचे आशीर्वाद, त्यांची पुण्याई आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. परंतु आपण देखील प्रयत्न केला पाहिजे. या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता कसं माझ्या बीडचं भलं होईल, कसं इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल, कसं दरवर्षी 7,000 मुलं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं कुशल व्यावसायिक ते बनतील, कामगार बनतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील, याबद्दल आता 200 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करून मी इथं आलेलो आहे. मित्रांनो, माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्र राज्याने टाकलेली, मुख्यमंत्र्यांनी टाकलेली. मी कामाचा माणूस आहे. मी जे काही निर्णय घेतो, माझी सकाळी 5:45 5:30 6 सुरू होती. आता इथले सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला औरंगाबादला विमान पकडायला जायचं आणि तिथून पुण्याला जायचंय. उद्या पुन्हा खेड तालुक्यात सकाळी 6 चाकणच्या परिसरामध्ये मला जायचंय. त्याच्यामुळं इतर नेते काय काम करतात त्याच्याशी मला तुलना करायची नाही. परंतु इतरांना 1.5 2 दिवस कामाला लागतात, ते काम मी एका दिवसात करू शकतो. आणि त्याच्यामुळं काल दुपारपासून आम्ही सगळे आमदार असतील, सगळे माझे सहकारी अधिकारी असतील, या सगळ्यांना घेऊन अनेक माझ्या बीड जिल्ह्यातले, माझ्या 6 विधानसभा मतदारसंघातले प्रश्न हे केंद्राच्या मदतीनं, राज्याच्या मदतीनं, जिल्हा योजनेच्या मदतीनं, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीनं आम्ही करतोय. वेळ पडली तर आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा कसा आणता येईल, आपल्याला वेगवेगळा बिनव्याजी पैसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दरवर्षी 1,00,000 ते 1.5 कोटी 50 वर्षाच्या परतफेडीनं देशातल्या राज्यांना देतात. 50 वर्षांनी परतफेड करायची, व्याज नाही. तो पैसा कसा आपल्या महाराष्ट्राला आणता येईल, माझ्या मराठवाड्याचं नंदनवन कसं होईल. मागं आम्हीच पाटबंधारे मंत्री असताना नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत सगळ्या गोदा तीरावर बॅरेजेस केले. त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला झाला, परभणी जिल्ह्याला झाला, जालना जिल्ह्याला झाला, नांदेड जिल्ह्याला झाला, सिंदफाडा नदीवर, मांजरा नदीवर. शेवटी भाषण कुणी पण करू शकेल, पण भाषणांनी समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांची शेतं ओली होऊ शकत नाही. त्याकरता त्यांच्या शिवारात पाणी द्यावं लागेल, त्याकरता त्यांना मदत करावी लागेल. आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय. आज राजाभाऊंनी भाषण केलं, आज इथं बोलत असताना बाबरी मुंडे बोलले. आम्ही देखील फार तरुण वयामध्ये आम्हाला कामाची संधी मिळाली. मी देखील 30व्या वर्षात खासदार झालो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, अनेक वेगवेगळी पदं. 6 वेळेला या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो. आणि एकच ध्यास की आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे, कारखानदारी चांगली चालली पाहिजे, बँका चांगल्या चालल्या पाहिजे, मार्केट कमिटी असतील, दूध संघ असतील, वेगवेगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असतील, त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका. आणि ते काम मी माझ्या जिल्ह्यात, माझ्या भागामध्ये करून दाखवलंय. पण नुसता पुणे जिल्हा पुढे जाऊन चालणार नाही, पश्चिम महाराष्ट्र पुढे जाऊन चालणार नाही. माझी सगळी भावंड पुढे गेली पाहिजे. त्याकरता ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. राजाभाऊंनी आम्ही मागे बँकेत एकत्र काम केलं. मित्रांनो, मी बाबरीचं भाषण पण ऐकत होतं. मी R.R. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळे अतिशय तरुण होतो. 99 साली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, पवार साहेबांनी मंत्रिपद दिली. आम्ही मागं वळून न बघता त्या मंत्रिपदाचा फायदा हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासून केला. त्याच्यातून राज्याची ओळख झाली, त्याच्यातनं राज्याचे प्रश्न समजले, त्याच्यातून माझा उत्तर महाराष्ट्रात काय केलं पाहिजे, विदर्भात काय केलं पाहिजे,
मराठवाड्यात काय केलं पाहिजे, कोकणात काय केलं पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय केलं पाहिजे, हे आम्ही देखील शेतकरी आहे. आज मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी करतो. पोल्ट्रीचा धंदा असेल, डेअरीचा धंदा असेल, हे पण व्यवसाय आम्ही केलेले. आज माझी पण डेअरी आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं सुख कशात आहे आणि शेतकरी अडचणीमध्ये कशामुळे येतो, त्याकरता 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला लक्षात आलं की समाजातला फार मोठा महिलांचा वर्ग हा आर्थिक बाबतीमध्ये घर चालवतो, परंतु त्यांच्या स्वतः करता त्यांना पैसा मिळत नाही. म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाकळी, आता भाऊबीज उद्याच्या 9 तारखेला आहे, माग भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही दर महिन्याला त्यांना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर टीका झाली की हे निवडणुका झाल्यानंतर बंद करतील. आम्ही बंद केलं. माझ्याकडे ऊर्जा खातं 10 वर्ष होतं. 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर. ह्या माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी करताना बिलं यायची, बिलं भरणं परवडायचं नाही, अडचणी यायच्या, कनेक्शन तोडली जायची. कधी कधी काही जण शेतकरी नाईलाजाने आकडे टाकायचे. त्यांना ते पटत नव्हतं, त्यांना ते आवडत नव्हतं. पण काळ्या आईच्या सेवा करण्याच्या करता तिथं पाणी दिलं पाहिजे. त्यांची कच्ची वच्ची घरामध्ये असायची, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न कार्य, आणि म्हणून आज 20,000 कोटी रुपये या राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांचे 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर ही आमची तुमची बिलं आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो. 45,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी राज्याच्या तिजोरीतनं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय. उपकार करत नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. आम्ही आमच्यावर जे लोकांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास हा कुठंतरी जाऊन देता कामा नये. ह्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. हे सगळं करत असताना जसं आम्हाला तरुणांना संधी मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 26 वर्षाचा झालाय, अनेक मान्यवरांनी याला उभारणी दिली. आता आम्ही लोक, मी असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आमचे हसन मुश्रीफ, आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे आदिती तटकरे, अनेकांची नावं घेता येतील, दत्तामाव भरणे, आम्ही सगळेजण ते करतोय. आमदार लोक आम्हाला साथ देत आहेत, जनते आमच्याकडे पाठपुरावा करते. आता आम्ही देखील आज 60च्या पुढे गेलेलो आहे. काळ सतत बदलत असतो, नवीन कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मी नवीन कार्यकर्त्यांना कसं पुढे आणता येईल, त्यांना कशी संधी देता येईल, मला एका गोष्टीचं समाधान आहे. आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल. उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे आम्हाला हवेत, युवती आम्हाला हव्यात, आमच्या महिला आम्हाला हव्यात. उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचंय. जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या, तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्या, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील, तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे. त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे. मी पहाटे जातो, ते दर्जेदार काम बघायला जातो. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला, खराब काम केलं, तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढे बघत नाही. कारण हा जनतेचा पैसा आहे, कुणाच्या बापाचा पैसा नाहीये. जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे, ही आमची धारणा आहे. आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय. मित्रांनो, आता पण ह्या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली.
आपल्याकडे विमानतळ नव्हतं, आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतोय. तुम्ही म्हणाल आम्ही कधी विमानतळात बसायचो. अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं, पुण्यातनं, दिल्लीतनं, वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील, गुंतवणूक करतील. त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात पोचता येईल. त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल. त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल. MIDCचे आत्ताच मंत्री मगाच्या कार्यक्रमाला होते, त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा मागासलेला भाग, ऊसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर, त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे. किती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा. त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा, आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावीत, त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात, त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराजसिंह चौहान यांच्या मदतीनं आपल्या राज्यात 20 लाख घरं आपण मंजूर करून आणली. मागेल त्याला घर, फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे. अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय. मी आढावा घेतला काल. माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये, एवढी घरं आपण दिली. मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी, यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात. आता कशाचं शेठ झालंय कुणाला माहिती, पण ठीक आहे. बाबरी शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ. हरकत नाही, त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं. प्रकाश दादा मगाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली. चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा. नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर. ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही. आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही. त्याकरता चांगल्या सवयी लावा. चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा. ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे. आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचं जरा आत्मचिंतन, आत्ममनन करा. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा. नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करतंय, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल. ही लक्षात ठेवा. चांगल्या कामाच्या करता रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील. पण तुम्ही चुका केल्या, मी नाव नाही सांगणार. माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते. आज काही आमदारांनी ऐकलं. एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय, त्याला सोडवा ना. ते म्हणले कशा करता टाकलं? नाही, त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं. म्हणजे सांगणाऱ्याला लाज, लज्जा, शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय, ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा. अरे कशी तुमची जीभ रेटली जाते, कशी सांगणाऱ्याला लाज, लज्जा, शरम वाटत नाही. काय विचार तुम्ही करताय? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही लय चांगल्या, पण ते विकृत माणसं. ही विकृती आहे, त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल. तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये. त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं, आपण उकिरडं किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो. तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ. आज 30 लाख वृक्षारोपण झाडं आम्ही लावलेली, रोप. तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो. त्याकरता
आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे. यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला. जुनी लोक सांगतात 100 वर्षात झालं नव्हतं असं, पण झालं. का झालं? ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात 8.7 स्केलचा. परवा उत्तराखंडला एवढा ढगफुटी झाली, एवढा जोरात लोंढा आला, कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली. आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत, पण सुरक्षित आहे. मित्रांनो, कधी संकट तुम्हाला माहिती आहे, काही वर्षापूर्वी लातूर, उस्मानाबाद, धाराशिवला काय झालं की नाही? त्यामुळं काळ कधी येईल, वेळ कधी येईल सांगता येत नाही. आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये. त्याकरता झाडं लावली पाहिजे, स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे, चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे. मी डिपार्टमेंटला सांगितलंय, पोलिसांना, SP ला सांगितलंय, एकदा चुकला, 2दा चुकला, 3दा चुकला, त्याच्यावर केसेस करा, FIR करा. परंतु 4थ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या. चक्की पिसिंग मर तिकडे घाल तू. ह्या पद्धतीनं होणार आहे. त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घेऊ नका. हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा. आता वाढपी मीच आहे, अख्खी पंगत बसली 36 जिल्ह्याची. बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे. आपण म्हणतो ना, जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे. ही वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे. बीड आता माझाही जिल्हा आहे, मी तुमचा पालकमंत्री आहे. त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका. पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. माग काही चुका झाल्यात, ते माझ्याकडं माहिती आलीये, सोडणार नाही त्यांना. त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा, त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका. आज आमच्या प्रकाशदादांनी बोलत असताना धारूर तालुक्यात अजून साठवण तलाव करा, अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या. माझ्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या बद्दल काही त्यांनी भूमिका मांडली. कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही, नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात. कारण आता ते समोर फक्त 50 राहिलेले आहेत. 50 असले तरी ते देखील आमदार आहेत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही त्यांना कमी लेखत नाही, पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये. कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं मागासवर्गीय, आदिवासी, भटका, अल्पसंख्याक, OBC आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे. जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभाऊ महादेवराव, अर्जुनराव, सुधीर, विलास शेख, बशीर, गिन्यानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे. प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ताकद वाढलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे, हा जुना आहे, हा मधला आहे, असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, अशांना आम्ही न्यायच देतो. याबद्दल आपण काही काळजी करू नका. अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो. आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे. उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमीपणा आहे, तुम्हाला कमीपणा आहे, आम्हालाही कमीपणा आहे. त्यामुळं कुठेही चुकू नका. शेवटी आईच्या पोटातनं कोणी शिकून येत नाही, परंतु अनुभवातनं तर बरंच काही तुम्हाला मला समजतं. त्या प्रकारे जे आपल्या मूलभूत गरजा आहेत, जे आपले मूलभूत प्रश्न आहेत, ज्या आपल्या मूलभूत अडचणी आहेत, ते सोडवण्याच्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं, महायुतीच्या माध्यमातनं, एनडीए सरकारच्या माध्यमातनं सर्व काही पणाला लावू, याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि बाबरी मुंडे, राजाभाऊ, महादेवराव, अर्जुन तिडके, सुधीर ढोले, विलास वडणे, शेख बशीर, ज्ञानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन हळकर आणि असंख्य सहकारी मित्रांनी खूप नावं आहेत. ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, परंतु या सगळ्यांच्या प्रवेशामुळं माझा वडवणी, धारूर आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमय व्हायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. आम्ही प्रकाशदादा, बाकीचे सगळे आमची जबाबदारी पार पाडायचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. आपण प्रचंड संख्येने इथं आला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी तिन्ही तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयसिंह भैया सोळंके आणि बाबरी शेठ अजितदादा